होश में आओ, करनी होगी, करनी होगी। जिंदाबाद जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। हमने किया है, बंद किया है, सारा भारत बंद किया है, हमने किया है, बंद किया है। सारा भारत बंद किया है। चा आठवडा हीच आमची मुख्य मागणी आहे। सरकारकडून IBA आणि आमच्या जे 9 संघटना आहेत देशव्यापी, त्यांच्याकडून UFBU युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन ही संघटना आमच्यामार्फत सरकारशी बोलणी करत असते। 2015 पासून ही आमची जी 5 दिवसाच्या आठवड्यासाठी जी मागणी आहे त्याबद्दल UFBU आणि IBA यांनी बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत आणि बऱ्याच चर्चांच्या नंतर 2023मध्ये त्यावर तोडगासुद्धा निघाला आणि प्रत्येक दिवसाला 40 मिनटं वाढवून 5 दिवसाचा आठवडा करण्यात यावा याबद्दल IBA आणि UFBUमध्ये सहमती झाली आणि ते अप्रूव्हलसाठी त्यांनी गव्हर्नमेंटकडे सुद्धा पाठवलं, पण ते अजूनसुद्धा DFS हे जे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते त्यांच्याकडे ते प्रलंबित आहे। बँकांचे बरेचसे कामं आज अल्टरनेट चॅनल्सवर शिफ्ट झालेले आहेत। 98% जे बँकेचे कामं आहेत ते अल्टरनेट चॅनलद्वारे करण्यात येत आहेत। त्यामुळे 5 दिवसाच्या आठवड्या जर झाला तरी लोकांवर किंवा लोकांचे जे काही प्रश्न आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर काहीच परिणाम पडणार नाही। जे लोकांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा बँकेचे रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सुरळीत पार पडतील असं आम्ही आश्वासन देतो। आणि हा जो आमचा संप आहे हा लोकांना काही त्रास देण्यासाठी नसून आमची जे काही वर्क लाईफ बॅलन्स आहे त्याकरता आहे। त्यामुळे आमची ही मागणी लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचेल असं आम्हाला वाटते आणि सरकार लवकरात लवकर त्यावर तोडगा काढेल आणि हायडेज बँकिंगचं अप्रूव्हल देईल